नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत होळीची कथा, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व. तर होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण जरी असला तरी त्यामागे एक महान पौराणिक कथा दडलेली आहे. हा सण आपल्या चांगुलपणाचा वाईटावर झालेला विजय दर्शवतो. तर होळीची पौराणिक कथा अशी आहे की प्राचीन काळी हिरण्यकशिपू नावाचा एक अत्यंत क्रूर आणि अहंकारी राजा होता. हिरण्यकशिपू स्वतःला देव मानत होता आणि सर्वांनी त्याचीच पूजा करावी असा त्याचा हट्ट होता. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा महान भक्त होता. तो सतत विष्णू नामस्मरण करत असे. हे पाहून हिरण्यकशिपू खूप संतापला. त्याने प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं. तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली. यातूनच होळी दहन ही परंपरा सुरू झाली. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. तर होळी दहन हे होळीच्या आदल्या दिवशी सायंकाळी केले जाते. होळी दहनासाठी पूजामध्ये नारळ, हळदी कुंकू, अक्षता, फुले, गूळ व धान्य, नवीन पीक जसं की हरभरा, गहू हे टाकले जातात. तर पूजा करण्यासाठी होळीच्या ठिकाणी साफसफाई करून रांगोळी काढली जाते. होळीच्या लाकडाची पूजा केली, नवीन दाणे अग्नीत अर्पण करून समृद्धीची प्रार्थना केली जाते. तर रंगपंचमीचे हे महत्त्व आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. हा सण प्रेम, एकता आणि बंधुभाव वाढवणारा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी गोपिकांसोबत रंग खेळल्याची परंपरा आहे, म्हणून हा सण आनंदाचा आणि प्रेमाचा मानला जातो. तर होळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्वही आहे. जसं की वाईट विचारांचा नाश करून चांगल्या विचारांची सुरुवात होते. समाजात एकोपा आणि प्रेम वाढतो. हिवाळ्याच्या समाप्तीनंतर वसंत ऋतूचे स्वागत होते. नवीन पिकांच्या आगमनाचाही आनंद मिळतो. मित्रांनो, होळीचा सण आपल्याला शिकवतो की सत्य, भक्ती नेहमी विजय